आपण नेहमी ऐकतो की जसं कर्म कराल तसंच फळ मिळेल. पण अनेकदा असं दिसतं की चांगलं वागणाऱ्या व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागतो, तर चुकीचं वागणारे काही लोक सुखात जगताना दिसतात. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो, जर कर्माचा नियम खरा असेल तर त्याचं फळ लगेच का दिसत नाही? अध्यात्मानुसार कर्माचं फळ हे लगेच मिळेलच असं नसतं. प्रत्येक कृतीची एक ऊर्जा असते आणि ती योग्य वेळी परत येते. जसं आपण बी पेरल्यानंतर लगेच झाड उगवत नाही, त्याला वेळ लागतो, तसंच कर्माचं फळही योग्य वेळी येईपर्यंत तयार होत असतं. काही कर्मांचे परिणाम या जन्मात दिसतात, तर काहींचे परिणाम पुढे उलगडतात. कधी कधी आपल्याला वाटतं की आपण चांगलं करत असूनही आयुष्यात अडथळे येत आहेत, पण कदाचित ते आपल्या जुन्या कर्मांचे परिणाम असू शकतात. जीवनात घडणारी प्रत्येक गोष्ट ही फक्त वर्तमानाशी जोडलेली नसते, ती आपल्या भूतकाळातील कृतींशीही संबंधित असू शकते, असं अनेक आध्यात्मिक तत्वज्ञान सांगतात. याचा अर्थ असा नाही की फक्त फळाची वाट पाहत बसावं. कर्माचा खरा अर्थ आहे योग्य कृती करत राहणं, परिणामाची चिंता न करता. कारण जेव्हा आपण निस्वार्थपणे चांगलं काम करतो, तेव्हा त्याचं फळ कधी ना कधी योग्य स्वरूपात आपल्याकडे परत येतच. मग तुमचं काय मत आहे? तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की एखाद्या चांगल्या किंवा वाईट कृतीचं फळ खूप उशिरा मिळालं, पण शेवटी मिळालंच?